तुमच्यासाठी आपण वेट केला हा तर हो हो ओके. तर इथं बघा, ही जी आमची ईबुक आहे, जी मी सांगत होतो तुम्हाला, हे बघा इथं काम चालू आहे माझं. सगळ्या गोष्टी मी कशामध्ये करतोय बघा जरा. मराठीच आहे पूर्ण हे सगळ्या सगळं. गोष्टी मराठीमध्ये आहेत. तर मला ह्या सगळ्या गोष्टी मराठीमध्ये करायला जरा वेळ लागायला लागला. ठीक आहे, तर त्यामुळे मग मी काय तुम्हाला सेंड करेन. एकदा ही कंप्लीट झाली ना, एकत्रच तुम्हाला हे सेंड करतो. चालेल ना? चालते चालते. ओके. आज आमचा डे कुठला आहे? 15. डे 15 आहे आमचा आज. खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे आणि खूप इंटरेस्टिंग लेक्चर होणार आहे आज. तर शेवटपर्यंत तुम्ही अटेंड करा. ठीक आहे, मध्ये लेफ्ट करू नका. आणि क्विज पण होणार आहे, तर लक्ष द्या. इम्पॉर्टंट काय लेक्चर आहे. तर काय काय आहे आज पॉइंट, आपण काय डिस्कस करणार आहे? मास्टरिंग द लिक्विडिटी इन ट्रेडिंग. बरोबर का? लिक्विडिटी ट्रेडिंग आपण हा कन्सेप्ट समजून घेणार आहे. लिक्विडिटी म्हणजे काय, बरोबर का? आणि त्याला आपण कसं परफेक्ट लिक्विडिटी मार्केटमध्ये आयडेंटिफाय करायचं, आणि लिक्विडिटी हा शब्दाचा अर्थ काय मार्केटमध्ये. प्रत्येक व्हिडिओमध्ये, मी युट्यूब व्हिडिओज मध्ये जर मी बघितला, सगळ्यांनी जर बघत असेल, लिक्विडिटी लिक्विडिटी हे सारखी सारखी मी हा शब्द काय करत असतोय, हे वापरत असतोय. बरोबर काय? बायर स्ट्रॅप झाले, सेलर स्ट्रॅप झाले, म्हणजेच काय आहे, लिक्विडिटी आहे. तर ते शब्दाचा अर्थ तो आपण काय करणार आहे, समजून घेणार आहे. आणि लिक्विडिटी काय करणार आहे, मार्केटमध्ये वर किंवा खाली घेऊन जाण्यासाठी ते कसं काम करणार आहे, त्याचं एक एक्झाम्पल मी काय देणार आहे तुम्हाला, सांगणार आहे. ओके. पहिल्यांदा म्हणजे ऍक्च्युली काय करतो, लिक्विडिटी म्हणजे काय तुम्हाला हे सांगतो पहिल्यांदा. ठीक आहे, लिक्विडिटी म्हणजे काय हे शब्दाचा अर्थ. लिक्विडिटी म्हणजे मार्केटमध्ये काय करायला लागलाय, तुम्ही अवेलेबल करून द्यायला लागलाय बाय आणि सेलचे ऑर्डर्स मार्केटमध्ये. कोण? रिटेल ट्रेडर्स जे आहेत मार्केटमध्ये. बरोबर का? रिटेल ट्रेडर्स, आता समजा फॉर एक्झाम्पल एक आपण इथं पॅटर्न ड्रॉ करूया. ओके, कुठला पॅटर्न आहे? रिव्हर्स हेड हेड अँड अँड शोल्डर. कुठला आहे? हेड अँड रिव्हर्स हेड शोल्डर. अँड शोल्डर. इनव्हर्स. काय इनव्हर्स काय? हेड अँड शोल्डर. हेड अँड शोल्डर. इथं लोक काय करणार? बाय. का? कारण की हा बुलिश पॅटर्न आहे ना. लोकांनी तर बाय होय. केले. बरोबर काय? लोकांनी बाय केलं म्हणजे इथं काय केलं तिने, लोकांनी एसेल एसेल लावलं. लावलेत ना लोकांनी इथं. लॉस लावलं. स्टॉप लॉस हा. म्हणजे तुम्ही काय केलं, सेलची ऑर्डर्स मार्केटमध्ये काय केलं, अवेलेबल करून दिला. काय केलं तुम्ही? स्टॉप लॉस ऑर्डर्स सेल ऑर्डर. हे तुमचे हा. मार्केटमधले काय असतात इथं बघा. स्टॉप लॉस ऑर्डर्स तुमचे मार्केटमध्ये पेंडिंग ऑर्डर्स असतात. कुठल्या ऑर्डर्स असतात? पेंडिंग ऑर्डर्स असतात. स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर तुमचा ऑर्डर काय होतोय, एक्झिक्यूट होतोय. तोपर्यंत तो एक्झिक्यूट होत नसतोय, पेंडिंग असतोय. ट्रिगर्ड कधी होतोय, जेव्हा प्राइस त्या स्टॉप लॉस रेंजवर काय येतोय, येतात. मोठे प्लेयर्स काय करतात माहिती आहे? मोठे प्लेयर्स काय करतात, तुम्हाला इथं बाय करावं लावतात, आणि प्राइस मग कुठे येतात, खालती घेऊन तुमचं स्टॉप लॉस हिट करून प्राइस वर. आता मी एक इन्स्टिट्यूशन प्लेयर आहे, मी एक काय मोठा प्लेयर आहे. माझ्याकडे हा. किती फंड्स आहेत? 100 कोटी माझ्याकडे फंड्स आहेत. किती फंड्स आहेत? 100 कोटी. 100 कोटी माझ्याकडे फंड्स आहेत. 100 कोटी माझ्याकडे फंड्स आहेत. ओके, 100 CR. मला मार्केटमध्ये गोल्ड मध्ये 1 लाख क्वांटिटी बाय करायची, किंवा बँक निफ्टी मध्ये मला 1 लाख क्वांटिटी बाय करायची. किती? 1 लाख. 1 लाख. मला बाय करायला लागणार 1 लाख क्वांटिटी. कोणतरी समोर विकायला पाहिजे का नको 1 लाख? होय. मी आज दिग्विजयकडे आलो, म्हटलं दिग्विजय मला काहीतरी, दिग्विजयचा मोबाईलचा काय आहे, बिझनेस आहे. मी आलो दिग्विजयकडे आणि म्हटलं मला एक मोबाईल दे. बरोबर काय? दिग्विजय विकायला तयार नसेल तर माझी खरेदी होणार काय दिग्विजयकडे? होणार का? नाही. 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 बरोबर. प्रत्येकांचा आता शॉप वेगळा वेगळा आहे. प्रत्येकांकडे मी येतोय, तुम्ही नाही म्हणतात. मी खरेदी करण्यामध्ये मी इंटरेस्टेड आहे, पण विकायला तुम्ही तयार नाही. का? कारण की तुमच्याकडे क्वांटिटी नसेल किंवा स्टॉक नसेल. बरोबर काय? तो प्रोडक्ट नसेल. आता हा. इन्स्टिट्यूशनला प्रॉब्लेम काय आहे, 1 लाख तर तो खरेदी करायला इंटरेस्टेड आहे, पण कोण विकायला पाहिजे का नको? होय. हो. आता 1 लाख लोकांनी इथे काय केलं, 1 लाख लोकांनी त्या रिटेल ट्रेडर्सनी ह्या पॅटर्न वर काय केलं, बाय बाईंग केलं. केली. बरोबर काय? आणि स्टॉप लॉस पण 1 लाख लोकांनी बाय केलं, म्हणजे 1 लाख लोकांनी 1 स्टॉप लॉस लाख कुठे स्टॉप लावला, झाले. हा. ह्या स्विंगच्या खालती खालती. लावला. आता लोकांनी इथं बाय केलं म्हणजे स्टॉप लॉस ऑर्डर कशामध्ये असणार, बाय मध्ये असणार का सेल मध्ये असणार? सेल. कशामध्ये असणार? प्रत्येकाने सांगा. दिग्विजय सांगतोय सेल.
अजिम सर तुम्ही सांगा कुठल्या कशामध्ये असणार? अभिजित सर. बाय करता म्हणजे ऑर्डर खाली असतील. हा, आता आपण इथं बाय केलं बरोबर का? इथं आपण बाय केलेली आहे. ओके, इथं आपण बाय केलेली आहे. 100 क्वांटिटी आपण इथं बाय केली समजा, ठीक आहे. हम्म. आता इथं बाय केला म्हणजे आपण जे स्टॉप लॉस लावणार ते बाईंग मध्ये लावणार का सेलिंग मध्ये लावणार? जर बाईंग मधली पोझिशन असेल तर सेलिंग. सेलिंग. चिमटे सर कशात असणार आमचा स्टॉप लॉस? रमेश सर सेलिंग मध्ये. सेलिंग मध्ये. रमेश सर हा सेलिंग मध्ये. सेलिंग मध्ये. आता सेलिंग मध्ये तर कॉमन स्टॉप लॉस मार्केटमध्ये काय झालेले आहेत? आलेले आहेत, बरोबर काय? इन्स्टिट्यूशन्सला काय दिसले? मोठ्या प्लेयर्सला काय दिसली? 1 लाख क्वांटिटी अवेलेबल झाली का नाही त्यांना? हो. आता ते काय हो. करणार? तुमचं स्टॉप लॉस हिट करायचं प्रयत्न करणार आणि तुमचं स्टॉप लॉस हिट करून ते काय करणार इन्स्टिट्यूशन्स? बाय करणार. बाय करणार. इथं बाय करणार. का? कारण की तुम्ही काय केलं? तुम्ही लिक्विडिटी झाला, तुम्ही काय? अवेलेबिलिटी झाला, मार्केटमध्ये तुम्ही अवेलेबल करून देताय. हा मार्केटमध्ये ते उरला होता नंतर ना. तुम्ही मार्केटमध्ये काय करताय? क्वांटिटी ही अवेलेबल करून देताय मोठ्या प्लेयर्सना. आणि मोठे प्लेयर्स काय करतात? तुमचं स्टॉप लॉस हे वर घेऊन जातात. बरोबर? कुणाचा माईक चालू आहे? Disturbance बघा. ठीक आहे, समजलं काय काय बोलतोय? तर लिक्विडिटी हा. कोण क्रिएट केली? लिक्विडिटी रिटेल ट्रेडर. इन्स्टिट्यूशन्स ना, बरोबर काय? आणि लिक्विडिटी ट्रॅप कोण झाला? रिटेल ट्रेडर. आता आम्ही जे 10 दिवसात जे कन्सेप्ट शिकले, 10 दिवसात काय काय शिकलो आपण? पहिल्या 10 दिवसात सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन्स, चार्ट पॅटर्न, हे कोण वापरतात? रिटेल ट्रेडर. रिटेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये युट्यूबवर वगैरे अवेलेबल आहेत, बरोबर काय? ह्या सगळ्या गोष्टी बाहेर मार्केटमध्ये, बाहेरच्या मार्केटमध्ये पण शिकवल्या जातात 15-20 हजार रुपये फी घेऊन. मुद्दा समजला काय मी काय बोलतोय? हे शिकवले जातात का? कारण की ह्या शिकल्यानंतर तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी दिसते. आता हेड अँड शोल्डर दिसल्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये बाईंगची ऑपॉर्च्युनिटी दिसली का नाही? हा. आता तुम्ही काय करणार? बाय करायचा प्रयत्न करणार, पण तो ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करण्याचा मागं रिझन काय आहे? की तुम्हाला ट्रॅप करणं. तो पॅटर्न क्रिएट झाला, बरोबर? परफेक्ट हेड अँड शोल्डर कसं होतं बघा, मार्केटमध्ये तुम्ही ऑब्झर्व केला की पॅटर्न्स परफेक्ट क्रिएट होतात, डबल टॉप परफेक्ट क्रिएट होतात. क्रिएट होय, करण्याचा बरोबर. रिझन काय? हा, मग ते इन्स्टिट्यूशन बरोबर क्रिएट करतात. पहिला ते मुद्दाम सेल करतात, वर घेऊन जातात, आज परत सेल करतात, परत मुद्दाम वर घेऊन जातात, परत सेल करतात, परत मुद्दाम वर घेऊन जातात. म्हणजे इथं काय दिसलं लोकांना? हा बाबा, आम्ही जसं शिकलोय तसं काय दिसतात पॅटर्न हे आम्हाला दिसत आहे, ते खुश होतात. आमचं टेक्निकल अनालिसिस आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. त्यांना पण हे माहित नसते पॅटर्न क्रिएशन कोण करत आहेत? रिटेल इन्स्टिट्यूशन्स. पण ते इन्स्टिट्यूशन्स ह्या पॅटर्नवर ट्रेड करतात काय? नाही. ते आपल्या नाही. इमोशनच्या अगेन्स्ट ट्रेड करतात. आमच्या इमोशनच्या अगेन्स्ट म्हणजे काय? आम्ही इथं बाय करतोय, ते काय करायला लागल्यात? इथं आम्ही स्टॉप लॉस सेल मध्ये टाकायला लागलोय, ते काय करायला लागल्यात? बाय. म्हणजे आमच्या सगळ्या आपण सेल जितकं आपलं समजलं का? तर लिक्विडिटी हे मार्केटमधली काय आहे? मार्केटमध्ये अवेलेबिलिटी आहे बाईंग आणि सेलिंग ऑर्डरची. आणि ह्या लिक्विडिटीचं काम फक्त आहे की रिटेल ट्रेडरचे पेंडिंग ऑर्डर्स जे असतात, स्टॉप लॉस ऑर्डर्स, त्याला काय करायचं? हंट करायचं आणि मार्केटला हे वर घेऊन जायचं. ठीक आहे. आणि सगळ्यांना मी एक विनंती करतो, कारण की इथून पुढे खूप इम्पॉर्टंट लेक्चर्स होणार आहेत. मी प्रत्येकांना काय करत असतोय? नोट्स ऑलरेडी दिलेले आहेत, ठीक आहे. प्रत्येकांना डेली हे काय करत असतोय? तुम्हाला मी हे लिंक्स सेंड करत असतो, युट्यूबवर अपलोड केलेले, ठीक आहे. आता आमचं काम चालू आहे की ते सर्व्हर बेस्डवर करायचं. आता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ठीक आहे, की त्या लिंक्स तुम्ही कोणालाही शेअर करायचे नाहीत. का करायचं नाही? कारण की इथं काय लिहिलेलं आहे बघा जरा, काय लिहिलेलं आहे इथं? नाव आहे फोरेक्स. राईट्स रिझर्वड. आमचे राईट्स आहेत याच्यावर, ठीक आहे. तुम्ही तुम्हाला कोणाला शेअर करायचं असेल, आता समजा अभिजित सर आहे, त्यांच्या फॅमिली मेंबर्स मध्ये वाईफला सांगा किंवा बहिणीला सांगा, तर ठीक आहे. तर एकदा आम्हाला काय करायचं? सूचना द्यायची की सर मी असं, आमची परमिशन घेऊन तुम्ही काय असेल ते पुढे तुम्ही कंटिन्यू करा, किंवा ह्यांना मित्रांना शेअर केला 10-15 असं करायचं नाही. मला लगेच समजतंय, कारण की व्ह्यूज वाढले तर मला लगेच समजते की कोणीतरी काय करायला लागल्यात,
आमचे लिंक्स हे शेअर करा. सो लिंक्स माझ्या परमिशन घेऊनच तुम्ही काय करा, पुढे कुणाला शेअर करायचं तर माझ्या लिंक्स वरून हे करा. ठीक आहे, परमिशन बेस्डवर हे करा. प्रत्येक लेक्चर मध्ये हे तुम्हाला दिसणारच आहे. ओके, तर हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण की इथून पुढे तुम्हाला भरपूर काय काय शिकायला भेटणार आहे. ओके, टाइप्स ऑफ लिक्विडिटी. लिक्विडिटी किती टाइपची असते? 2 टाइपची असते बेसिकली. लिक्विडिटी भरपूर टाइपची आहे, ठीक आहे, पण आपल्या कन्सेप्ट मध्ये आपण 2 टाइपची त्याला कन्सिडर केले, आणि हे 2 दिवस आमचे लिक्विडिटी बेस्ड वरच लेक्चर असणार आहे. तर इंटरनल लिक्विडिटी आणि एक्सटर्नल लिक्विडिटी आपण पहिल्यांदा समजून घ्या. पहिली कुठली आहे? इंटरनल लिक्विडिटी, इंटर बरोबर काय? आणि दुसरी कुठली आहे? एक्सटर्नल लिक्विडिटी. ओके, आता इंटरनल लिक्विडिटी मध्ये काय होतोय? स्टॉप्स इनसाइड द रेंज स्ट्रक्चर. जे लोकांचे जे स्टॉप लॉस असतात, बरोबर काय? आता समजा मार्केट काय केलंय, आता मी तुम्हाला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कसं शिकवलेलं आहे, हे तुमचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला, बरोबर? हे तुमचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला. आमचा हायर हाय कुठे आहे? इथं आहे. आणि आमचा हायर लो कुठे? इथं आहे. आमचा हायर हाय इथं आहे आणि आमचा हायर लो इथं आहे, बरोबर काय? तर ह्यामध्ये जे इंटरनल हे जे मोमेंटम झालेली आहे प्राइसची, ही जी मोमेंटम झालेली आहे, ही जी मोमेंटम झालेली आहे, हे काय असणार आहे? इंटरनल लिक्विडिटी. इंटरनल लिक्विड. का? कारण की रिटेल ट्रेडर इथं त्यांनी बाईंग केली तर तो स्टॉप लॉस कुठे टाकणार? ह्या स्विंगच्या खालती, ह्या स्विंगच्या खालती, ह्या स्विंगच्या खालती. समजलं काय? आणि एक्सटर्नल लिक्विडिटी म्हणजे काय? एक्सटर्नल लिक्विडिटी म्हणजे हे तुमचा हायर लो आणि हायर हाय. आता एक्सटर्नल लिक्विडिटी मध्ये तुम्ही कधी बघितलाय काय? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तुमचा कधी कधी स्वीप होतोय, बघितलाय? स्वीप होण्याचा म्हणजे काय? तिथे काय होतंय? मार्केट एक्सटर्नल लिक्विडिटी घ्यायला येतोय. जेव्हा स्वीप्स होतात ना, तेव्हा स्वीप्स होताना आपल्याला समजून घ्यायचं की हे काय व्हायला लागल्यात, एक्सटर्नल लिक्विडिटी मार्केट घ्यायचा प्रयत्न चालू आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाही झालं तर हे कन्सेप्ट आहे. तर हे मार्केट काय करतोय? स्ट्रक्चरचे आउटसाइड पॉईंट जे आहेत, बरोबर काय? स्ट्रक्चरचा आउटसाइड पॉईंट आहे ना, हा आउटसाइड पॉईंट आहे, आणि हे स्ट्रक्चरचे आतले पॉईंट आहेत. आतले पॉईंट म्हणजे इंटरनल आणि आउटसाइड पॉईंट म्हणजे एक्सटर्नल. समजला? एक्सटर्नल आणि इंटरनल लिक्विडिटी. ओके. आता इथं बघा, अजून एक 2 टाइपची लिक्विडिटी आहे. पहिली लिक्विडिटी कुठली? आपण जी शिकलेली आहे, इंड्युसमेंट. इंड्युसमेंट म्हणजे काय? तुमची इंटरमिडिएट लिक्विडिटी आहे, बरोबर का? म्हणजे तो पहिला काय असेल? पहिला लिक्विडिटीचा भाग आहे, जिथून रिटेल ट्रेडर्स काय करतात? एंटर करतात किंवा स्टॉप लॉस ठेवायचा चालू होतात. पण काही लोक कसे आहेत? डिफरंट डिफरंट कॅटेगरीचे असतात, बरोबर काय? काही लोक इंड्युसमेंट म्हणून त्याच्या खालती लिक्विड स्टॉप लॉस ठेवत असतील, काही लोक दुसरी अलीकडे ठेवत असतील. आपल्याला काय करायचं आहे? रिटेल ट्रेडर्स मॅक्झिमम काय करायला लागल्यात, या सगळ्या गोष्टी आपल्याला ऍज अ लिक्विडिटी बेसवर स्टडी करायचा आहे, बरोबर काय? इंटरमिडिएट म्हणजे काय? आता तुमचा हा काय झाला? हा तुमचा इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला, ठीक आहे. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर आता तुमचा इंड्युसमेंट कुठे असणार? हा असणार, बरोबर काय? म्हणजे ही काय झाली? इंटरमिडिएट लिक्विडिटी झाली. पण ह्याच्या खालती पण काही लिक्विडिटी पॉईंट्स असतील, त्याच्या खालती पण काही लिक्विडिटी पॉईंट असतील. तर अजून एक लिक्विडिटी पॉईंट म्हणजे काय? इंजिनिअरिंग लिक्विडिटी. कुठली कुठली लिक्विडिटी? इंजिनिअरिंग लिक्विडिटी. इंजिनिअरिंग लिक्विडिटी म्हणजे काय? आता इंड्युसमेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय? शिकवलेलं आहे प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये. इंजिनिअरिंग लिक्विडिटी म्हणजे काय माहिती आहे काय? मार्केट क्रिएट्स इक्वल हाय किंवा इक्वल लो. इक्वल हाय मार्केट क्रिएट करतंय आणि लोकांना अट्रॅक्ट करतंय की इथं काय करा? स्टॉप लॉसेस वगैरे ठेवा. मार्केट असं तुम्हाला इथं ब्रेकआउट दिला. काय दिला? ब्रेकआउट दिला. तर रिटेल ट्रेडर इथं काय करणार? काय करणार रिटेल ट्रेडर? बाय करणार. बाय कर. आणि हा पॅटर्न कुठला आहे मला जर सांगा? डब्ल्यू पॅटर्न. पॅटर्न आहे. डब्ल्यू पॅटर्न मध्ये तुम्ही जर इथं बाय करत असाल तर तुम्ही स्टॉप लॉस कुठे ठेवणार? ह्या लोच्या खालती ठेवणार का नाही? हा. प्राइस काय होणार? तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी येणार आणि अशी कॅन्डल दाखवणार तुम्हाला, आणि परत इथं तुमचा ब्रेकआउट. कॅन्डल हॅमर कॅन्डल ही झालेली आहे. हॅमर कॅन्डल काय सांगते आपल्याला? बुलिश. बुलिश. आणि आता कॅन्डल्स बघा, आपण कुठे
कुठल्या ठिकाणी आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न यूज केले, एकदम ट्रॅप आयडेंटिफाय केलं आणि ह्याला आपण काय म्हणणार, हॅमर कॅन्डल प्लस आमच्या इंटरनल जे आहे आमचा जो कन्सेप्ट आहे बरोबर का, इनसाइडर मार्केट कन्सेप्ट आयएमसी मध्ये आपण ह्याला काय म्हणणार, स्वीप कॅन्डल म्हणणार. काय म्हणणार, स्वीप कॅन्डल. ह्याला आपण स्वीप कॅन्डल म्हणू शकतोय. ओके, स्टॉप लॉस कॅन्डल पण म्हणू शकतोय. काय, स्टॉप लॉस कॅन्डल. स्टॉप लॉस कॅन्डल. ओके, स्टॉप लॉस घेऊन जाणार आहे. स्टॉप लॉस घेऊन काय गेली मार्केट, मार्केट कुठे गेला, वर. ओके, आता हे झालं इंटरनल आणि लिक्विडिटी. आणि टाइप्स ऑफ लिक्विडिटी मी तुम्हाला सांगतो. टाइप्स ऑफ लिक्विडिटी काय आहे, तर टाइप्स ऑफ लिक्विडिटी मध्ये जर तुम्ही बघितला तर हे काय आहे, हे काय होते, इक्वल लो होता. तर इक्वल लो म्हणजे मार्केटमध्ये काय करणार लोक, मॅक्झिमम लोक काय करणार, ह्याच्या खालती स्टॉप लॉस ठेवणार, प्राइस घेऊन स्टॉप लॉस घेऊन वर. ओके, आणि हे तुमचे काय झाले, हे रिलेव्हंट इक्वल लो झाले. हे रिलेव्हंट आहे म्हणजे कसं, हे बघा, हा इकडचा जो लो पॉइंट आहे ना तो असं मॅच व्हायला लागलाय, कसं असं असं मॅच व्हायला लागलाय, म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये मॅच व्हायला लागलाय. पण हा इकडचा जो लो पॉइंट आहे ते कसं ट्रेंड लाईनच्या फॉर्मॅटमध्ये मॅच व्हायला लागलाय, बरोबर ना. हे तुमची अशी ट्रेंड लाईन असणार बघा. मग काही लोक इथं काय करतील, सेल करतील आणि मार्केट वर जाईल. समजला, इक्विव्हॅलेंट रिलेव्हंट लो इक्वल लो म्हणणार आपण याला, आणि याला फक्त इक्वल लो म्हणणार. इक्वल लो मध्ये तुम्हाला इक्वल लो स्ट्रेट लाईन मध्ये दिसणार, आणि हे हे जे लाईन्स आहेत हे डायगोनल म्हणजे डायनामिक टाइप मध्ये दिसणार, म्हणजे असं स्ट्रेट नसणार. जरा त्यामध्ये काय असणार, एक अँगल असणार, एक काय असणार तुमचा इथं एक अँगल तयार होतो. हे तुमचं झालं इक्विव्हॅलेंट रिलेव्हंट लो आणि हे इक्वल लो. हा टाइप्स ऑफ लिक्विडिटी मधला हे दोन प्रकार आहेत. आणि ह्याच्या अपोजिट म्हटलं तर काय, हे वरची साईडची लिक्विडिटी, हे पण वरची साईडची लिक्विडिटी, त्याच्या अपोजिटच, त्याच्या अपोजिटच, बरोबर. काय, काही लोक इथं काय करतील, इथं पॅटर्न तयार झाला की नाही, कुठला पॅटर्न तयार झाला बघा, सांगा बघू. एम एम पॅटर्न, आणि हा सुद्धा आला, शोल्डर सुद्धा आला. हेड अँड शोल्डर. कुठला आहे, बुलिश Head and- पॅटर्न आहे की बेरिश पॅटर्न आहे. बेरिश मार्केट बेरिश. काय केला, सेलर्सना इन्व्हॉल्व केला. आता इथं ज्यांनी सेल केल्या स्टॉप लॉस कुठे असणार, इथं ह्याच्यावर किंवा ह्याच्यावर. स्टॉप लॉस घेऊन कुठे, मार्केट खाली. खाली. ही लिक्विडिटी तुम्हाला आयडेंटिफाय करायची. मी ज्या 10 दिवसात तुम्हाला जे शिकवल्यात, रिटेल ट्रेडर्स काय विचार करतात, हे लिक्विडिटीचा भाग आहे. त्यांनी स्टॉप लॉस कुठे ठेवायला लागल्यात, कसं ठेवायला लागल्यात, आणि मोमेंटम कशी यायला लागल्यात, हे स्ट्रक्चरच्या आत बघायचं आहे. जो हायर आहे आणि हायर लो जो आमचा असतोय ना, त्याच्या आत सगळ्या गोष्टी बघायच्या. लिक्विडिटी, एरिया ऑफ झोन्स, बरोबर काय, म्हणजे आपण सप्लाय डिमांड काल शिकलं की नाही, ऑर्डर ब्लॉक, ऑर्डर फ्लो, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आत बघायच्या आपल्याला. आता हे काय झालं, एक्सटर्नल रेंज लिक्विडिटी. एक्सटर्नल रेंज लिक्विडिटी म्हणजे काय, हा तुमचा काय आहे, हायर आहे. काय, हायर आहे. कधी कधी तुम्ही हायर आय मध्ये जर बघितलं असेल तर हायर आय मध्ये पहिली कॅन्डल जी असते, कधी कधी काय करते ती कॅन्डल, काय करते, स्वीप. स्वीप करते. स्वीप करते म्हणजे आपण काय म्हणायचं, ती हायर हायला काय करायला लागले, स्वीप करायला लागले, आणि तिथली लिक्विडिटी मार्केट हा घ्यायला लागलाय. स्वीप केलं तर आपल्याला 2-3 कॅन्डल हे खालच्या साईडला बघायला काय भेटणार आहे, स्वीप केल्यावर. हायर आहे आणि हायर लो, ठीक आहे, हे एक्सटर्नल लिक्विडिटी पॉइंट आहे. हे हायर आहे आणि हे हायर लो जर असेल, ठीक आहे, तर हे एक्सटर्नल रेंज लिक्विडिटी आहे. आता इथं बघा, इथं लोअर लो आणि इथं लोअर आहे, तुमचे काय व्हायला लागल्यात, मार्केटमध्ये स्वीप व्हायला लागल्यात. स्वीप म्हणजे समजलं ना, क्लोज झालं तर काय होणार, ट्रेंड कंटिन्यू आहे ना. ट्रेंड हे तुमचं कंटिन्यू होणार क्लोज झाल्यावर. आणि स्वीप झाल्यावर काय होणार, एसएल खान पुन्हा खाली. वीक झाल्यावर आपल्याला काय समजणार, जरा मार्केटमध्ये ही विकनेस आहे, आणि त्यामध्ये काय होणार आहे, मार्केटमध्ये विकनेस आहे आणि त्यामध्ये आपल्याला अपोजिट साईडची रिॲक्शन हे थोडी दिसायला भेटणार आहे. का, कारण की कॅन्डल स्वीप दिले म्हणजे कॅन्डल काय करायला लागले, कॅन्डल असं प्रयत्न करायला लागले की ज्यांनी इथं
ह्याच्यावर जे स्टॉप लॉस ठेवलेले लोक आहेत त्यांचे स्टॉप लॉस घ्यायचा प्रयत्न चालू आहे. मग काय करणार, ह्यांना मार्केटमधून बाहेर काढणार आणि मार्केटमध्ये इथं तुम्हाला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर देणार. झालं की नाही असं? हे सिनेरियोज मार्केटमध्ये तयार होण्याचा रिझन मी काय सांगायला लागलोय तुम्हाला, ते स्वीप होण्याचा रिझन काय आहे आणि नंतर मल्टिपल स्वीप झाल्यानंतर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आपल्याला शिकलोय ना आपण. मल्टिपल स्वीप झाल्यानंतर दुसरी तिसरी स्वीप झाल्यानंतर चौथी कॅन्डल आपल्याला व्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर देते, बरोबर ना? हा समजून घेतलं ना? तर आज कारण आपण समजून घेतलं ते 3-4 कॅन्डल जे स्वीप होतात, स्वीप तयार होतात, त्याचा रिझन काय आहे बाबा सांगा बघू आज. लिक्विडिटी लिक्विडिटी. म्हणजे प्रत्येक पॉइंटला प्रत्येक कन्सेप्टला काय आहे, काहीतरी काय ना काय रिझन हे मार्केटमध्ये इन्व्हॉल्व्ड आहे. आणि ह्या आपण काय करतोय, फक्त ट्रेंड लाईन सपोर्ट आजपर्यंत आपण शिकतोय आणि एकदा आमचा स्टॉप लॉस हिट झाला किंवा मार्केट कुठून रिॲक्ट करायला लागलंय त्याच्या मागचं आपल्याला रिझन हे माहित नसतंय. आता आपण जी कन्सेप्ट शिकायला लागलोय त्या कन्सेप्ट मध्ये मार्केट वर गेला तर का वर गेला, खाली आला तर तो का खाली आला, 2-3 कॅन्डल रेड तयार झाले तर का रेड तयार झाले, तर आपल्याकडे काय आहे, सगळ्या पॉइंट वर आपलं काय आहे, हे रिझन आहे मार्केटमध्ये हे का घडत आहे. समजलं ना? समजतंय ना सगळ्यांना? होय होय समजाले. ओके. आता इथं बघा, इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आता इथून काय झालेलं आहे, हा खालच्या साईडचा काय झालेला आहे, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. हा पहिला पुल बॅक आहे, हा दुसरा पुल बॅक आहे आणि हा काय तिसरा तिसरा पुल बॅक आहे. ओके, तिसरा पुल बॅक आहे. आता हे तुमचं काय असणार, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर फेक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे आपण त्याला काय नाव fake दिलंय, एक्स एक्स बॉस एक्स एक्स बॉस बॉस. बॉस ओके. आपण ह्याला काय देऊ शकतोय, आपण जर कन्फ्युज होत असेल, ठीक आहे, तर आपण ह्याला दुसरं नाव काय दिलेलं आहे, ह्याला आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणतोय आणि आज जे घडत असतंय त्याला आपण काय म्हणणार, मार्केट स्ट्रक्चर ब्रेक. काय म्हणणार, हा मार्केट स्ट्रक्चर ब्रेक बरोबर काय? नाहीतर आपण त्याला अजून एक नाव दिलेलं आहे. ओके, तर ही आमची कन्सेप्ट आहे, आपण त्याला काय नाव दिलेलं आहे, इंटरनल स्ट्रक्चर ब्रेक. म्हणजे काय, ISB. ISB समजलं आता? कन्फ्युजन क्लिअर झालं ना तुमचा? इंटरनल स्ट्रक्चर ब्रेक होतात. इंटरनल स्ट्रक्चर ब्रेक मधला जो हायेस्ट पॉइंट असणार तो तुमचा काय असणार, इंड्युसमेंट म्हणून ऍक्ट करणार, बरोबर? आता ह्यामध्ये आता लक्ष द्या, आता इंड्युसमेंट भाग मध्ये हा आता तुमचं काय झाला, आता नवीन कन्सेप्ट आपण शिकली. ओके, हे तुमचं काय झालं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. हा तुमचं काय झालं, फेक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे इंटरनल इंटरनल ब्रेक ऑफ लिक्विडिटी. ब्रेक, ISB. ISB स्ट्रक्चर ब्रेक, ISB. ओके, इंटरनल स्ट्रक्चर ब्रेक, इंटरनल स्ट्रक्चर ब्रेक. आता आमच्याकडे स्विंग्स किती आहेत, हा तुमचा प्रिव्हियस काय आहे, लोअर हाय आहे, काय आहे, हा प्रिव्हियस लोअर आहे. आमच्याकडे स्विंग्स पॉइंट किती आहेत, 1 तीन 2 तीन 3, 1 2 3. तीन जो रिसेंट स्विंग आहे त्याला आपण काय म्हणणार, इंड्युसमेंट. इंड्युसमेंट म्हणणार. ह्याला काय म्हणणार, इंड्युसमेंट इंड्युसमेंट म्हणणार, बरोबर काय? आता जो शेवटचा स्विंग आहे लोअर आहे त्याला आपण काय म्हणणार, लो. काय, ERL. ER म्हणजे काय, ERL म्हणजे काय, एक्सटर्नल लिक्विडिटी. रेंज लिक्विडिटी. रेंज लिक्विडिटी लिक्विडिटी आणि एक्सटर्नल रेंज लिक्विडिटी मध्ये दुसरा पण स्विंग आहे ना, इथं दुसरा पण स्विंग आहे बघा इथं, त्याला आपण काय म्हणणार, इंटर्न. इंटरनल इंटरनल रेंज लिक्विडिटी, रेंज लिक्विड बरोबर काय? आता हे पण आता समजा इथं अजूनही इथं एक पुलबॅक आला असता, बरोबर काय, आणि इथं एक पुलबॅक आला असता, बरोबर काय, ह्या पुलबॅकला पण आपण काय म्हटलं असतं, इंटरनल रेंज लिक्विडिटी. अजून एक लिक्विडिटी मी शिकवलं, तुम्हाला लक्षात आहे नाव त्याचं, कुठलं, जरा जोरात सांगा. इंजिनिअरिंग लिक्विडिटी. इंजिनिअरिंग लिक्विडिटी म्हणजे काय माहित आहे, जेव्हा तुमचा लोअर हाय क्रिएट होतोय
त्यानंतर जो तुमचा पहिला लोअर हाय कडून जो पहिला जो काय असतोय स्विंग असतोय, बरोबर काय, त्याला आपण काय म्हणणार, इंजिनियर लिक्विडिटी. पहिला जो स्विंग आहे तिथं आपण काय म्हणणार, इंजिनिअरिंग लिक्विडिटी. आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर तुमचा लोअर लो कन्फर्म झाल्यानंतर, सॉरी, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर जो तुमचा रिसेंट पुलबॅक आहे त्याला आपण काय म्हणणार, इंड्युसमेंट. आणि तुमचा लोअर हाय कन्फर्म झाल्यानंतर जो पहिला स्विंग आहे इथून वरच्या बाजून त्याला आपण काय म्हणणार, इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग लिक्विडिटी. इंजिनिअरिंग लिक्विडिटी शब्दाचा अर्थ काय माहिती आहे काय, इंजिनिअरिंग लिक्विडिटी मधून मार्केटनं काय केलं, इंजिनिअरिंग केलं. म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे काय, प्राइस बिल्डअप केलं, बरोबर काय. प्राइस बिल्डअप म्हणजे इथून लिक्विडिटी क्रिएट झाली, इथून लिक्विडिटी क्रिएट झाली. कशी, ह्या पॉइंटला लिक्विडिटी कशी क्रिएट होते मी तुम्हाला सांगतो. इंजिनिअरिंग लिक्विडिटी मधून ट्रेंड लाईन शिकलाय का नाही, ट्रेंड लाईन होय. झाली का नाही, ट्रेंड लाईन तयार हा झाली. झाली. इथून काय होतं ते, इंजिनिअरिंग, लिक्विडिटी बरोबर काय. हे तुमची ट्रेंड लाईन तयार झाली. तयार झाली. ट्रेंड लाईन ब्रेकआउट झालं, कोण ट्रॅप झाली इथं, बायर्स. बायर्स. मार्केटने इंड्युसमेंट घेतला आणि मार्केट म्हणजे इंटरनल लिक्विडिटी. ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉक. बरोबर काय. जर काही लोकांनी ह्याच्यावर स्टॉप लॉस ठेवले असते तर मार्केट कुठून कसं गेला असता, ही इंटरनल लिक्विडिटी घेऊन मार्केट खाली पडलं असतं. खाली पडला. मॅक्झिमम लोक कुठे स्टॉप लॉस ठेवले होते, इंड्युसमेंट कडे ठेवले होते, म्हणून मार्केट इथून रिॲक्ट केलं. हा हा. समजतं ना सगळ्यांना, चिमटे सर, रमेश सर, समजायला लागले नाही. हो समजते. चिमटे सर तुम्हाला समजतंय ना, हो हो आवडायला लागलात का नाही लेक्चर्स. हो हो. ठीक आहे. काय झालं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर इंड्युसमेंट. ओके, इंड्युसमेंट झाल्यानंतर आमची आता एक्सटर्नल लिक्विडिटी कुठे आहे, ही तुमची एक्सटर्नल लिक्विडिटी आहे, बरोबर काय. हे इंजिनिअरिंग लिक्विडिटी इथं येणार नाही, ऍक्च्युली इथं येणार कुठे, ह्या पॉइंटला. हे आमच्या जरा ड्रॉइंग मिस्टेक झाली इथं. इंजिनिअरिंग लिक्विडिटी इथं येणार नाही, इथं येणार. ही तुमची काय झाली, इंजिनिअरिंग लिक्विडिटी इथं. ओके, आणि इथून तुमचं काय झालं, काय नाव दिलंय आपण, EM. इंटरनल IS. इंटरनल स्ट्रक्चर ब्रेक. इंटरनल इंटरनल स्ट्रक्चर ब्रेक. ब्रेक. इंटरनल स्ट्रक्चर ब्रेक. ओके, मग फायनली इथं काय ब्रेक झाला, लोअर लो झाला. लोअर लो ब्रेक झाल्यानंतर इथं आपल्याला काय पाहिजे, इंड्युसमेंट पाहिजे. ओके, मार्केटने इंड्युसमेंट घेतला म्हणजे इथं काय झालं, लोअर लो परत. लोअर लो. लोअर. ओके, लोअर लो कन्फर्म झाल्यानंतर आमच्याकडे इथं काय होतं, आमच्याकडे इथं एक ऑर्डर होता. पण ह्या ऑर्डर ब्लॉक मध्ये आम्हाला लॉस झाला. काय झालं, लॉस झाला. लॉस पण होणार का नाही मार्केटमध्ये, होय होणार की. होणार ना. असं की असं आहे की आम्ही फक्त आमच्याच झोनवरनं मार्केट कायमस्वरूपी जाणार आहे, लॉस होणार की. लॉस होणारच. हा, मग लॉस हे कन्सेप्ट आहे, भाग आहे ट्रेडिंग मधला. होय. लॉस जेवढं तुम्ही लवकर एक्सेप्ट करायला शिकाल तेवढ्या लवकरच तुम्ही ट्रेडिंग मध्ये काय होणार, तुम्हाला सक्सेस हे भेटणार आहे. जर तुम्ही म्हटला लॉस माझ्या भागात नाहीये, मी एक्सेप्ट करणार नाही, मग प्रॉब्लेम ही तुमच्या स्वरूपात ट्रेडिंग मध्ये काय राहणार, जोपर्यंत तुम्ही ट्रेडिंग मध्ये आहे तोपर्यंत राहणार. लवकरात लवकर लॉस हे एक्सेप्ट करायचं शिका. ओके, आणि मार्केटने इथं काय केलंय, हा तुमचा एक ऑर्डर ब्लॉक होता. ओके, प्रिव्हियस काय केलंय, प्रिव्हियस हाय काय केलाय, स्वीप केलाय ना, लिक्विडिटी स्वीप केलाय. काल शिकलोय का नाही ऑर्डर ब्लॉक मध्ये, परवा दिवशी. होय. आणि इथं काय होता, व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक नव्हता म्हणून आपण काय केलं, इथं ह्या स्विंगला काय केलं, त्याला शिफ्ट केलं, बरोबर ना. आणि प्राइस काय झालं, इथून हे रिॲक्शन दिलं. आता हे इंजिनिअरिंग लिक्विड झाली तर हा मधला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार, इंटरनल लिक्विडिटी. इंटरनल रेंज लिक्विडिटी, IRL आपण म्हणणार. आणि ह्याला आपण काय म्हणणार, एक्सटर्नल रेंज लिक्विडिटी. ओके, मग इथं फायनली तुमचा काय झाला तयार, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, इथं लोअर लो पॉइंट आहे आणि इथं तुमचं काय असणार आहे, लोअर हाय पॉइंट आहे. लोअर. मला सांगा आता लोअर हाय आणि लोअर लो मध्ये काय काय किती किती कन्सेप्ट घडल्यात, बघितला.
होय बारीक ती बारीक मोमेंटम का घडते ते आपण आता समजून घेतोय मार्केटमध्ये. होय काय आहे किती कन्सेप्ट आहेत, एका लोअर लो मध्ये आणि एका लोअर हाय मध्ये किती कन्सेप्ट आहेत. हा, आणि आपण काय करायला लागलोय, प्राइस वर जाते तर का वर जाते, खाली येते तर का खाली येते, का इंटरनल एक्सटर्नल मार्केट तयार करायला लागलोय, का इंजिनिअरिंग लिक्विडिटी आपण कन्सेप्ट युज केला का, कारण की तिथूनच काय व्हायला लागलंय, एक मार्केटचा स्ट्रक्चर क्रिएट होतोय, कारण की रिटेल ट्रेडर का व्हावं, त्यातून ट्रॅप एंट्री प्लॅन काय करायची त्यांनी घ्यावी म्हणून. अजून भरपूर काय काय आहे. अजून ह्या स्ट्रक्चर मध्ये एवढं कन्सेप्ट आहे ना, ती सगळ्या गोष्टी तुम्हाला एक टू झेड तुम्हाला कळणार ऍट द एंड ऑफ कोर्स, की प्राइस इथून का गेली. असं तुम्हाला पहिल्यांदा आपल्याला काय माहिती नव्हतं, आपल्याला आपले स्टॉप लॉस का हिट होतात आणि मार्केट आम्हाला का ट्रॅप करतोय आणि हे जे स्ट्रॅटेजीज आहेत का फेल होतात, आम्हाला हे कारणच माहित नव्हतं. पण ह्या कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय भेटणार, रिझन हे भेटणार आहे की लॉस का होत होता आणि मार्केट हा इथून ते इथून जातोय, म्हणजे त्याचं मेन रिझन काय, त्याचं मेन रिझन काय आहे. ओके, आता झाला हा पॉइंट समजला तुम्हाला. ठीक आहे, सगळ्यांनी स्क्रीनशॉट्स वगैरे मारून घ्या याचे. आता आहे क्विजचा भाग. काय, क्विजचा भाग. ओके. आता मला सांगा, ह्यामध्ये, ओके, ह्यामध्ये हा पार्ट म्हणजे काय. समजा इथं तुमचा असं, मी एक स्ट्रक्चर असा रफ ड्रॉ करतो. ओके, इथं तुमचा हायर लो होता. ओके, इथं तुमचा हायर लो होता, इथं तुमचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, आता मी जे लाईन मारली, ड्रॉ केली, ती काय असणार आहे. इंड्युसमेंट इंड्युसमेंट लो इथं आहे इंड्युसमेंट. ऑर्डर ब्लॉक लो हायर लो ब्रेक करा. नाही 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 नाही, हे परत ड्रॉ करतो. इंटरनल लिक्विडिटी हा, इंटरनल लिक्विडिटी बरोबर बरोबर, काय आहे इथं, इंटरनल लिक्विडिटी इंटरनल लिक्विडिटी. आणि मार्केट काय घेतलं, इंटरनल लिक्विडिटी घेऊन मार्केट वर गेला. एक हा इथे एक ऑर्डर ब्लॉक बरोबर. आणि त्याच ऑर्डर ब्लॉकच्या जो लोवेस्ट पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणणार, एक्स्टर्न इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग लिक्विडिटी. आणि हायर लोला आपण काय म्हणणार, एक्सटर्नल लिक्विडिटी हा, एक्सटर्नल रेंज एक्सटर्नल लिक्विडिटी एक्सटर्नल लिक्विडिटी. बरोबर. आता मला सांगा, बी पॉइंट काय आहे, सी पॉइंट काय आहे, ए पॉइंट काय आहे आणि सी पॉइंट काय आहे, मला सांगा. बी पॉइंट हे तुमचा असं ब्रेकआउट स्ट्रक्चर झालेला आहे, सांगा. बी पॉइंट इंटरनल लिक्विडिटी. हा, बी पॉइंट आहे ना तो आपला इंजिनिअरिंग लिक्विडिटी. ओके, बी पॉइंट इंटरनल लिक्विडिटी. काय काय इंटरनल लिक्विडिटी. हा, आणि सी पॉइंट सी पॉइंट सगळ्यांनी सांगायचा प्रयत्न करा. कळलं बघा, ठीक आहे, अभिजित सर तुम्ही ट्राय करा. बी आणि ए हा इंटरनल एक लिक्विडिटी झाली. ओके, त्याच्या अगोदरचा जो स्विंग आहे तो एक्सटर्नल लिक्विडिटी झाली. ओके, एच्या इथे इन्व्हेस्टमेंट होऊन मार्केट थोडंसं वर गेलं आणि पुन्हा इकडे खाली आलं. ब्रेकआउट स्ट्रक्चर ब्रेक ऑफ इथून दाखवलेला स्ट्रक्चरच्या आहे, या इकडे पॉईंटला आलं. ब्रेकआउट स्ट्रक्चर दाखवलेला आहे. ब्रेक ऑफ स्ट्रक्चरच्या इकडे आलं आणि इकडून ते वर जाईल. इथून ब्रेकआउट स्ट्रक्चर नाहीये, नाही म्हणजे फेक ब्रेकआउट. हे तुमचं इन्व्हेस्टमेंट नसणार आहे, कारण हे ब्रेकआउट स्ट्रक्चरच नाहीये, ब्रेकआउट स्ट्रक्चर येत आहे. ठीक आहे, चिमटे सर तुम्ही ट्राय करणार, रमेश सर, चिमटे सर ट्राय करा. चला रमेश, चिमटे सर तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. आहेत ना मीटिंग मध्ये ते, हो हा, सांगायचा प्रयत्न करा, चुकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता दिग्विजय पण चुकला, अजिम पण चुकलं, अभिजित सर पण चुकले, तुम्ही पण सांगायचं प्रयत्न, सगळ्यांनी सांगायचा प्रयत्न करा.
क्विज सगळ्यांसाठी असतं. का? कारण की आपण कुठे चुकतोय, आपल्याला काय समजलं हे कळून येतं. क्विजचा भाग मी घेतोय ना, हे सेल्फ इम्प्रुव्हमेंटसाठी आहे. आणि मी काय म्हटलंय, काल एक ऑडिओ पाठवलेलं लेक्चरमध्ये तुम्हाला, त्या ऑडिओमध्ये मी काय सांगितलं होतं, मिस्टेक्स करणं हे आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही मिस्टेकच केला नाही तर तुम्ही इम्प्रूव्ह होणार काय? नाही. तर लोक काय म्हणतात, चुकी करतोय म्हणजे मी काहीतरी वाईट करतो, असं लोकांना ही मानसिक स्थिती असते किंवा हे माइंडसेट असतो. चुकी करणं ट्रेडिंग मध्ये म्हणजे काय चांगली गोष्ट आहे का? चुकी झाल्यावरच तुम्ही काय होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे. काय चुकाले ते कळणार ना आपल्याला कळणार पण आपल्याला. आणि त्यात आपण सुधार करणार. राईट, एक्झॅक्टली. ठीक आहे, चला मीच सांगतो आता. आता मी सगळं इथं क्लिअरली आयडिया दिला नव्हता का? कारण की क्लिअरली आयडिया दिला तर तुम्ही लगेच सांगणार, बरोबर का? इथं मी काय केलं, तुमचं लॉजिक बिल्ड करण्यासाठी काही पॉईंट मी इथं मेन्शन केले नव्हते. आता इथं बघा, क्लिअरली बघा काय घडलेलं आहे इथं. इथं काय झालं तुमचं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मध्ये रिसेंट पुलबॅक कुठे आहे? सॉरी, सी. हा तुमचं काय आहे? इथं आपण पहिल्यांदा ड्रॉ करूया असं. हे काय आहे तुमचं? ISB इंटरनल स्ट्रक्चर ब्रेक. इंटरनल स्ट्रक्चर ब्रेक. इंटरनल स्ट्रक्चर स्ट्रक्चर ब्रेक. ब्रेक. ओके. इंड्युसमेंट कुठे आहे? इथे सीच्या वरती. वरती आहे. ओके. बी तुमच्यासाठी काय असणार आहे? इंटरनल लिक्विडिटी. बी हे तुमच्यासाठी काय असणार आहे? इंटरनल इंटरनल लिक्विडिटी असणार. हेअर रेंज लिक्विडिटी. ए पॉइंट काय आहे? ए पॉइंट काहीच नव्हता, बरोबर. कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी ए पॉइंट ठेवलेला, कारण की जरा तुमचं लॉजिक बिल्ड होण्यासाठी. तर कधी कधी मार्केटमध्ये आत मुवमेंट झाली तर ही काय नाहीच आहे, कारण की ह्याची लिक्विडिटी ऑलरेडी ग्रॅप झालेली आहे. फ्रेश लिक्विडिटी आपण काय करतोय मार्केटमधली, फाइंड आउट करतो. फ्रेश लिक्विडिटी कुठे आहे? इंड्युसमेंट इथं आहे. बट आता ओके, आता इंड्युसमेंट तर इथं आहे आणि इंटरनल रेंज लिक्विडिटी इथं आहे, बरोबर काय? आता परत अजून एक लिक्विडिटी जी आली, ती कुठली आली? मायक्रो लिक्विडिटी. कुठली लिक्विडिटी? मायक्रो लिक्विडिटी. आता मायक्रो लिक्विडिटी म्हणजे काय? हा सी पॉइंट. समजला का? सी पॉइंट काय आहे तुमचं? ब्रेक ऑफ मायक्रो स्ट्रक्चर लिक्विडिटी. झाल्यानंतर आता इथं बघा, सी पॉइंट मी काय सांगतो तुम्हाला. आता काही लोकांनी इथं काय केलं, ब्रेकडाऊन म्हणून सेल केलं. काय केलं? ब्रेकडाऊन ब्रेकडाऊन. म्हणून सेल केला. तर काही लोकांची स्टॉप लॉस कुठे असणार? इथं असणार का इथं असणार? इथं सीच्या इथं. सीच्या इथं असणार. मॅक्झिमम काय ह्या इन्व्हेस्टमेंट कडे असणार. सीच्या इथं असणार ना. इथं असणार सीच्या. तेल जरा वरती आहे ना हा, ते त्याच्या वरती आहे. मग जरा ह्याला जरा आपण नाव काय दिलेलं आहे? मायक्रो लिक्विडिटी. म्हणजे आतली मायक्रो एकदम लिक्विडिटी. बारीक लिक्विडिटी, जिथं रिटेल ट्रेडर काय करावं, मॅक्झिमम तिथं विचार करून तिथं त्या पॉइंटला स्टॉप लॉस हा ठेवावं. टाका ठेवा. हे मायक्रो लिक्विडिटी कुठे असते? फक्त इंड्युसमेंटच्या खालतीच असते. इंड्युसमेंटच्या खालती. खालती. इंड्युसमेंटच्या वर मायक्रो लिक्विडिटी नाही. इंड्युसमेंटच्या आणि बुलिश मार्केटमध्ये इंड्युसमेंटच्या खालती मायक्रो लिक्विडिटी नाही. मायक्रो लिक्विडिटी हे इंड्युसमेंटच्या खाली किंवा वर, ऍज पर मार्केट ट्रेंड. तुम्ही म्हणाल की इथं पण मायक्रो लिक्विडिटी असणार, इथं पण नाही. फक्त इंड्युसमेंटच्या तिथंच असणार आहे मायक्रो लिक्विडिटी. का? कारण की इंड्युसमेंट काय केलं, इंड्युसमेंट इथं सेल केल्यावर लोक इथं किंवा इथं स्टॉप लॉस ठेवायचा प्रयत्न करतील. इथं जर प्राइस रिॲक्शन घेऊन गेला तर म्हणजे काय, ही लिक्विडिटी मार्केटनं घेऊन गेलेला आहे. कधी कधी तुम्हाला काय होतंय बघा, कधी कधी मार्केट तुम्हाला इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर देतंय, बरोबर काय? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर देऊन एक काम करू आपण, ही डायग्राम ना इथं इथं ड्रॉ करतो मी. एवढंच भाग ड्रॉ करतो इथं. ओके, कसं आहे बघा. ओके, इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला. इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला म्हणजे काय झालेला आहे तुमचा? इंटरनल स्ट्रक्चर ब्रेक झालेला आहे की नाही? होय. इथे इंटरनल स्ट्रक्चर ब्रेकचा जो हायेस्ट पॉईंट आहे तो आमच्यासाठी काय असणार आहे?
इंटरनल पण हा जो सी पॉइंट आहे, सी पॉइंट, ओके, त्याला आपण काय नाव दिलं? मायक्रो लिक्विडिटी. मायक्रो लिक्विडिटी ह्याला नाव आपण दिलेलं आहे. आता प्राइस काय होतंय जेव्हा सेलर्स मार्केटमध्ये येणार, बरोबर काय? आता इथं ब्रेकआउट स्ट्रक्चर झाला, हा बघा काय होतंय, आलं ब्रेकआउट स्ट्रक्चर झालं. इथं तुमचं काय झालं, लोअर लो अजून कन्फर्म झालेला नाहीये, बरोबर का? हा अजून लोअर लो कन्फर्म झालेला नाही का? मार्केटनं अजून इन्व्हेस्टमेंटच घेतला नाही, बरोबर काय? घेतलं. प्राइस आलं, इथून वर गेला आणि परत इथून असं खाली. तुमचं इथं काय झालं, हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं. इन्व्हेस्टमेंट घेतला मार्केटनं, इन्व्हेस्टमेंट घेतल्यामुळे बरोबर काय? पण ही जी सेलिंग साइड मध्ये रिएक्शन आली ती का आली? ती इथं मायक्रो लिक्विडिटी होती म्हणून. मायक्रो लिक्विडिटी मार्केटमध्ये पेंडिंग होती आणि ही रिसेंट Pending. काय होती, फ्रेश पहिली लिक्विडिटी होती जिथून रिटेल हा. ट्रेडर्स स्टॉप लॉस ठेवायचं चालू केलं, हा, बरोबर काय? समजलं ना हा. कन्सेप्ट, लॉजिक समजलं का? होय. आता तुम्ही कसं प्रॅक्टिस करताय चार्ट्सवर हे फार इम्पॉर्टंट आहे आणि हे कसं सिच्युएशन तुम्ही फाइंड आउट करताय. आता डे 18-19 पासून आपण सगळ्या गोष्टी चार्ट्सवरच करायच्या आहेत, ओके. हा. तर ह्या गोष्टी मी ज्या दिवशी शिकवतोय, तर ह्या गोष्टी तुम्ही स्वतःहून चार्ट्सवर जर अप्लाय केलं तर त्या गोष्टी काय होणार, त्याची अंडरस्टँडिंग लेवल तुम्हाला वाढणार. डायरेक्ट मी ह्या सगळ्या गोष्टी जर चार्टवर शिकवलं असतं तर हे सगळं कन्फ्युज झालं असतं. होय. समजलं? आता हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचे आहेत, चार्ट्सवर हे बघायचे आहेत, ओके. तर हे काय करायचं आहे, नेक्स्ट जेव्हा आपले सेशन असतील लाईव्ह चार्टचे, त्याच्यावर चार्ट्सवर सगळ्या गोष्टी आपण जाऊन बघून घ्या, ठीक आहे. आणि एक दिवशी गोल्डवर बघूया, एक दिवशी इंडियन मार्केट बँक निफ्टीमध्ये पण बघूया, ठीक आहे. हा. तुम्ही जर इंडियन मार्केटमध्ये केला तर इंडियन मार्केटमध्ये कसं ऑपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायचं आणि गोल्डमध्ये केला तर गोल्डमध्ये कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या आहेत, ओके. आता सेशनचा रिकॅप काय समजून घेतलं, लिक्विडिटी म्हणजे काय, काय लिक्विडिटी म्हणजे? मार्केट फ्यूल ऑफ मार्केट. फ्युल ऑफ मार्केट. काय फ्युल ऑफ मार्केट म्हणजे, समजा काही लोक इथे काय करायला लागल्यात, शिकुटी करायला लागल्यात, बरोबर काय? हा. त्यामध्ये कोण जरी येऊन पेट्रोल टाकला तर काय होणार, सिक्युरिटी जाऊ हा काय होणार शिकुटी. पेट्रोल टाकल्यावर? पेटणार ज्यादा. जास्त पेटणार. मग मार्केट पेटतोय का नाही, आज पेटला का नाही मार्केट गोल्ड? होय. का पेटला? कारण की मार्केटमध्ये लिक्विडिटी घेतल्यामुळे मार्केटला एक एक कारण भेटला लिक्विडिटीचा, चांगलं. ओके. लिक्विडिटीचे टाइप्स काय आहेत, इंटरनल, एक्सटर्नल, Internal, इंड्युसमेंट, इंजिनियर्ड, ओके. आणि अजून तो सी पॉइंट म्हणजे काय, मायक्रो लिक्विडिटी. लिक्विडिटी, ओके. आणि मास्टरिंग द लिक्विडिटी म्हणजे तुमचं काय होणार, तुम्ही काय करायला लागलाय, कुणावर ट्रेड करायचा प्रयत्न करायला लागलाय, कोणाबरोबर? इन्स्टिट्यूशन सारखं तुम्ही ट्रेड आणि थिंक करायला स्टार्ट केला ना. आपण स्टॉप लॉस आयडेंटिफाय करायला लागलो म्हणजे काय करायला लागलोय, रिटेल ट्रेडरच्या अपोजिट काहीतरी थिंक करायला लागलोय ना आपण आणि ट्रेड करायला लागलोय. तर हे आजचा काय होता, आजच्या सेशन मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. उद्या प्लस लिक्विडिटी पॉइंट असणार, लिक्विडिटी पॉइंट मध्ये ट्रेडिंग सेशन्स काय आहेत ते आपण समजून घेणार उद्याच्या सेशन मध्ये, ठीक आहे. उद्या डे 16 असणार आहे. तर येणारे 3 दिवस मी ऑलरेडी मेसेज केलेला आहे, येणारे 3 दिवस खूप इम्पॉर्टंट लेक्चर्स आहेत, इम्पॉर्टंट लेक्चर्स आहेत. तर लेक्चर्स हे मिस करू नका कोणीही. मॅक्झिमम लोक जे मिक्स करतील, मला फक्त एकदा कल्पना द्या की मी लेक्चर हे अटेंड करू शकणार नाही, ठीक आहे.